मुंबईनंतर आता नाशिककरांचंही मरण स्वस्त झालंय का हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे। कारण नाशिकमध्ये प्रत्येक प्रवास आता जीव मुठीत धरूनच करावा लागतोय। गेल्या 6 महिन्यातील अपघातांची आणि मृत्यूंची आकडेवारी पाहिली तर अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही। कुठे रस्त्यांची दुरवस्था, कुठे MNGLचं जीव घेणं खोदकाम, तर कुठे अवजड वाहनांचा हैदोस, तर कुठे वाहतूक नियमांचा पुरता बोजवारा। मुंबईकरांसारखीच अवस्था आता नाशिककरांची झाली आहे। नाशिककरांच्या या मरण प्रवासावर पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। नाशिकचे रस्ते की मृत्यूचे सापळे। रस्ते अपघातात 6 महिन्यात 87 बळी। ठेकेदारांवर मेहरबानी, जनतेचा जीव टांगणीला। मुंबईनंतर आता नाशिककरांचंही मरण स्वस्त। हा आहे नाशिकचा तथाकथित सर्वात VIP आणि प्रतिष्ठित परिसर सिरीन मिडोस। नाव सिरीन पण अवस्था मात्र दयनीय। रस्ते आहेत की चिखलाचं साम्राज्य। गाडीचं संतुलन जराही ढासळलं की गाडी थेट खड्ड्यात किंवा चिखलात फसलीच म्हणून समजा। नाशिक महापालिका क्षेत्राची ही दैना आहे, तर प्राधिकरणानं गेल्या वर्षी कोट्यवधी रुपये खर्चून बनवलेल्या रस्त्यांची अवस्था पहा। वर्षभरातच रस्ते वाहून गेलेत, त्यामुळे प्रश्न पडतोय, रस्ता खड्ड्यात आहे की खड्ड्यात रस्ता। पण धन्य ते प्रशासन, निष्पाप नाशिककरांचा बळी घेणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याऐवजी प्रशासन त्यांना पाठीशी घालतंय। नाशिकची परिस्थिती बघता रस्त्यावर रस्ताच उरला नाहीये। रस्त्याने नुसते खड्डे। जो रस्ता ज्या रस्त्याने जायचं त्या रस्त्याने उद्या आपण जाऊ शकत नाही। 1 तासानंतर आपण त्या रस्त्याने गेलो तर तो रस्ता पूर्णपणे बंद असतो। आणि रस्त्याने जर खड्ड्यांचा जर विचार केला तर आतापर्यंत आमच्या गाडीचे 1-2दा तर टायर फुटले, पंक्चर पण किती वेळ झाले। गाड्यांना त्रास, गाड्यांची खराबी, रस्त्याच्या पाण्यामुळे, खड्ड्यामुळे पायाला, हाताला, कमरेला त्रास होणं, अंगदुखी होणं, सगळे अनेक प्रकार वाढत आहे। अनेक ठिकाणी रस्त्याचे डिवायडर नाही आहे, डिवायडर असतील तर ते पडलेले आता नाशिकमधल्या मृत्यूचं हे सरकारी डेथ सर्टिफिकेटच बघा। अपघाती मृत्यूचा आकडा ऐकून तुम्हाला धक्काच बसेल। गेल्या 6 महिन्यात नाशिक शहरात 95 भीषण अपघात झाले। या अपघातांनी तब्बल 87 जणांचा जीव घेतला, तर शेकडो नागरिक कायमचे अपंग झाले। मृतांमध्ये 52 दुचाकीस्वार आणि 35 पादचाऱ्यांचा समावेश आहे। धक्कादायक म्हणजे यात 80% पुरुष आहेत, जे आपल्या कुटुंबाचे एकमेव कमावते आधार होते। एवढेच नाही तर गेल्या अवघ्या 6 दिवसात 5 वेगवेगळ्या अपघातात 6 नाशिककरांचा बळी गेलाय। नाशिकच्या रस्त्यांवर चालणं म्हणजे यमराजाला आमंत्रण देण्यासारखं झालंय। नाशिकच्या रस्त्यांवरच्या मृत्यूच्या घटना वाढायला अनेक कारणं आहेत। महामार्गावरील अवजड वाहतूक थेट महापालिकेच्या अंतर्गत रस्त्यांवरून होते। कुंभमेळ्याच्या नावाखाली शहरभर खोदकाम, खड्डे आणि चिखलाचं साम्राज्य निर्माण झालंय। अतिक्रमणाचा विळखा पडल्यानं नाशिकचे रस्ते अरुंद गल्ल्यांसारखे बनले। रिक्षा चालकांची मुजुरी, अनिर्बंध आणि बेशिस्त वाहतुकीमुळे अपघात वाढले। शहरात जागोजागी ब्लॅक स्पॉट आणि जीवघेणी वाहतूक कोंडी होते। MNGLची पाईपलाईनच्या कामामुळे संपूर्ण रस्ते उखडले। त्यामुळे ही पाईपलाईन की नाशिककरांच्या मृत्यूची लाईन असा सवाल निर्माण होतो। या भीषण परिस्थितीमुळे आता प्रशासनाकडे एकच मागणी होती, वारंवार अपघात होणारे हे ब्लॅक स्पॉट तातडीने बंद करा। तिथे सिग्नल यंत्रणा, स्पीड ब्रेकर्स आणि सुरक्षा उपाययोजना युद्ध पातळीवर राबवा। ट्रॅफिक मॅनेजमेंट जे रोड तिथं काम चालू आहे, तो जे एक्झिस्टिंग चांगले रोड आहे तिथं एन्फोर्समेंट असायला पाहिजे। इलेक्ट्रॉनिक कॅमेरे सगळे ठिकाणी तुम्हाला कॅमेरे दिसत आहेत, पण याचं एन्फोर्समेंट नीट होत नाही। पोलीस सर्व ठिकाणी नाही थांबू शकत। देर इज लेस मॅन पॉवर, दॅट इज द इलेक्ट्रॉनिक एन्फोर्समेंट। आता याच्याच मागे सुप्रीम कोर्टचं ऑर्डर पण आलेलं आहे की कंपल्सरीली जे पण स्पॉट्स, ॲक्सिडेंट प्रोन स्पॉट्स आहे, ॲक्सिडेंट प्रोन झोन्स आहे, तिथं इलेक्ट्रॉनिक एन्फोर्समेंट व्हायलाच पाहिजे। दररोज होणाऱ्या अपघातामुळे नाशिककरांचा संयम आता सुटलाय। रस्त्यांच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या आणि लोकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या दोषी ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे कागदी निर्देश देण्यात आले। पण हे निर्देश फक्त कागदावरच राहणार की या भ्रष्ट ठेकेदारांना जेलची हवा घडवणार, हा खरा सवाल आहे। हँडओव्हर झालेले नाहीयेत प्रोजेक्ट। काही प्रोजेक्ट्समध्ये अतिशय असमाधानी अशी भूमिका लोकप्रतिनिधी आणि नागरिकांची आहे। आणि हे करत असताना जे मोठे सिटीज होते त्याच्यामध्ये जे काही डायमेन्शन्स होते ते नाशिकचा आणि ह्या सिटीचा विचार न करता
त्याचा काहीतरी अंतर्भाव या स्मार्ट रोड मध्ये झाला आहे. विशेष करून अशोक स्तंभ ते सीबीएस पर्यंतचा जो रस्ता आहे 6 महिन्यात 87 जणांचा बळी गेला तरीही नाशिकच्या ढिम्म प्रशासनाला जाग आली नाहीये. विकास कामांच्या नावाखाली शहरभर उकरून ठेवलेले खड्डे आणि अपुरी सुरक्षा व्यवस्था यामुळे रोज कोणाचं ना कोणाचं कुंकू पुसलं जातं तर कोणी आपला तरुण मुलगा गमावतोय. त्यामुळे आमच्या रक्तानं माखलेले रस्ते कधी सुधारणार, भ्रष्ट ठेकेदारांना तुरुंगात कधी डांबणार आणि अजून किती बळी गेल्याच्या नंतर प्रशासनाला जाग येणार, हे सवाल नाशिककर विचारतायत. योगेश खरे, झी 24 तास, नाशिक.